गैरसोयीचं गालबोट लागल्यानं अपघात घडतायत आणि या अपघातांवरूनच सुरू झालंय राजकारण. होय, राजीनाम्याच्या मागणीचं राजकारण सुरू झालंय. झिरोवरच्या या दुसऱ्या सत्रात आपलं स्वागत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे की मुसळधार पावसादरम्यान मुंबईतल्या चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून 10 वर्षांच्या विहान श्रीवास्तव या चिमुरड्याचा धक्कादायक मृत्यू झाला. त्यानंतर काल साकेनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका 65 वर्षांच्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर त्या वॉर्डातल्या अधिकाऱ्यांचं निलंबन, चौकशी समित्यांच्या स्थापनेची औपचारिकता पूर्ण झाली आहे. पण त्यानंतर आज या प्रकरणात सुरू झालंय राजकारण आणि निमित्त आहे मुंबई महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचं. आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी महायुतीतल्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नगरसेवक आणि मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचा राजीनामा मागितला. पण ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मात्र त्यांची पाठराखण केली. त्यामुळे झालंय काय तर समस्या निवारणाचा मुख्य विषय बाजूला पडला आणि आता दुर्घटनेवरून अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणीची चर्चा ही अधिक सुरू झाली आहे. एकूण काय तर भिडे एकच, पण त्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर अनेक जण एकमेकांना भिडल्याचं चित्र निर्माण झाले. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपला आजचा दुसरा प्रश्न याच मुद्द्यावर विचारलाय आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला आजचा दुसरा प्रश्न, मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं हे योग्य वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले आहेत. मंडळी, मुंबईत गेल्या 3 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे आणि त्याची तुम्हालाही कल्पना आहे. याच पावसाचा पाण्याचा निचरा होण्यासाठी साकीनाका परिसरात मॅनहोल उघडे ठेवण्यात आले आणि त्यात 65 वर्षांच्या व्यक्तीचा पडून मृत्यू झाला. ही घटना कालची आणि या अपघाताला पार्श्वभूमी होती ती परवा चेंबूरला एका स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या अपघातात शाळकरी मुलाच्या झालेल्या मृत्यूची. त्याचवेळी या पावसामुळे अनेक ठिकाणी जलमय झालेल्या रस्त्यांचीही सध्याच्या राजकीय वादाला पार्श्वभूमी होती. या साऱ्या घटना आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि वरिष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी समोर आली. ही मागणी ऐकल्यावर कोणालाही वाटलं असावं की ती मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी केली असावी. पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल की मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी ही मागणी केली. मुंबई महापालिकेत सध्या भाजप आणि शिवसेना महायुतीची सत्ता आहे. संजय घाडी हे शिंदेंच्या शिवसेनेचे मूळ नगरसेवक आहेत आणि तसं असतानाही त्यांनी त्यांच्याच सरकारमधील एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आसपासच्या प्रशासकीय वर्तुळातल्या अधिकारी आहेत. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे संजय घाडींनी केलेली अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी ही महायुतीतील सुंदोपसुंदी तर नाही ना, अशी एक शंका निर्माण झाली आहे. आता आपण विरोधी पक्षांकडे जाऊया. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांनी या विषयावरून महापौर आणि उपमहापौरांचा राजीनामा मागितला. पण यातली गंमत अशी की त्यांच्याच पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी अश्विनी भिडेंची पाठराखण केली आणि त्यांनी संजय घाडी यांचा राजीनामा मागितला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अश्विनी भिडेंची पाठराखण केली आहे. भाजपकडूनही अर्थातच भिडे यांची बाजू सांभाळून घेण्यात आली आहे. पण मंडळी, मुंबईच्या पावसातल्या घटनांवरून आयुक्तांच्या राजीनाम्याचं राजकारण मात्र सुरू झालंय. पण त्यामागून लक्ष कोणाला करण्यात येत आहे हा खरा प्रश्न आहे. आज मी त्यांना हे पत्र दिलेलं आयुक्तांना, ह्या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी आणि त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आज मुंबईच्या नालेसफाई व्यवस्था मुंबईच्या उपमहापौरांनी आयुक्तांचा राजीनामा मागितलेला आहे. अंतर्गत किती स्पर्धा आहे, अंतर्गत किती भेदभाव आहे, अंतर्गत किती भानगडी आहेत, या हळूहळू बाहेर यायला लागतं. अश्विनी भिडेंचा काय संबंध? अश्विनी भिडेंचा काय संबंध? त्या नाल्यात उतरणार आहेत? अपार्टमेंट कोणाच्या